C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सकाळी दुःखद घटना घडली. त्याची बातमी कळता संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्या संदर्भात आज आपण आमदार विक्रम पासपोर्ट यांच्यासोबत त्याविषयी चर्चा करणार आहोत. दादा, नक्की आज जी घटना घडली कसं पाहत आहे घटनेकडे? हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक दुर्दैवी घटना आहे आणि ज्या दिशेने महाराष्ट्र निघाला होता, ज्या वेगाने महाराष्ट्र निघाला होता, याला एक गतिरोधक आहे म्हणलं तरी चालेल. म्हणजे जो कामाचा झपाटा देवेंद्रजी फडणवीसांना मदत झाली होती, म्हणजे ज्यावेळेस दादांचा इकडं काय म्हणणार सत्तेमध्ये सहभाग झाला किंवा सत्तेमध्ये ते सहभागी झाले, त्यानंतर देवाभाऊंना जी साथ मिळाली आणि जो वेग कामाचा वाढला होता तो अतिशय महत्त्वाचा होता. ह्या वेगाला कुठेतरी आता खीळ बसेल. आता जे काही नुकसान झालं राज्याचं, हे भरून येणं एवढं सोपं नाही आहे. हे काय असतं, आपण म्हणतो की हा ठीक आहे, ईश्वर शांती देव आणि कुटुंबाला सावरण्यास सद्बुद्धी देव, पण हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जाणं आणि एखादा लोकनेता जाणं यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे जनसामान्यांचं नेतृत्व हरपणं, म्हणजे आज जो लाखांच्या मतांनी फरकाने निवडून येणारा व्यक्ती आहे, म्हणजे किती प्रेम तो मतदारसंघ त्याच्यावरती करत असेल, त्या व्यक्तीवरती किंवा दादांवरती बारामती किती प्रेम करत असेल, याचं उदाहरण आपण प्रत्येक निवडणुकीत पाहिलेलं आहे. आणि काम करण्याची त्यांची जी हातोटी होती, पद्धत होती, ही अतिशय महत्त्वाची होती. काय होतं की त्यांचं तर काल भेटायचं योग आला. अजून 24 तासही पूर्ण झाले नाहीत. म्हणजे काल 3-4 वाजता त्यांना भेटतो आणि सकाळी 9च्या 8:30 म्हणजे 8:45-9च्या दरम्यान 9 वाजले होते. मला फोन आला आणि ते म्हणलं की असं असं घडलंय, प्लेनचा अपघात झालाय आणि असं ऐकण्यात येतं आहे की दादा गेले. म्हणलं हे निवडणूक प्रक्रिया आहे, ह्या अफवा असतात, हे खरं नसेल. पण ज्या वेळेस एक 9:30-9:15 दरम्यान अधिकृत डिक्लेअर व्हायला सुरू झालं किंवा फुटेज समोर आलं, हे प्लेनच्या क्रॅशचं फुटेज समोर आलं, त्यावेळेस हे स्पष्ट झाले किंवा अशा एवढ्या मोठ्या अपघातातून कोणी वाचू शकत नाही. त्यामुळे हे खूप दुर्दैवी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रश्न तयार करणार आहे, म्हणजे माणसाचं आयुष्य किती क्षणिक आहे याचा खरं तर एक प्रश्न तयार होतो. म्हणजे होत्याचं नव्हतं काही क्षणामध्ये होतं, आपण जे म्हणतो ते त्याचं होण्याचा अनुभव मी घेतला. म्हणजे काल ज्याच्याबरोबर आपण मनसोक्त गप्पा मारतो, आज तो व्यक्ती नाही. म्हणजे होत्याचं नव्हतं कसं झालं याचं प्रचिती मला आलेली आहे. आपले वडील माजी मंत्री बाबूराव पासपोर्ट यांनी अनेक राजकारणात म्हणजे प्रदीर्घ राजकारणात घालवला. त्यांच्या काही आठवणी असतील, त्याच्यानंतर आपण आमदार झालात, आपल्या काही आठवणी असेल, काय एक जवळची आणि सगळ्यात शेवटची आठवण कोणती सांगता? ती शेवटची आठवण तर कालचीच आहे. म्हणजे काल आम्ही एकत्र होतो. काल ज्यावेळेस CM साहेबांकडे माझं काम होतं, जे आपल्या श्रीगोंद्याचं मतदारसंघाचं काम मी घेऊन गेलो होतो. पालकमंत्री मोदय आणि मी CM साहेबांना भेटायची वेळ मागितली, तर आम्ही भेटणार होतो. तत्पूर्वी एक CM साहेबांकडे उपसमितीची बैठक चालू होती, ज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा होते. आणि ती बैठक संपल्यानंतर CM साहेबांची एक आमच्या आधी ज्यांना वेळ दिली होती ते माझ्या तर भुजबळ साहेब वाट पाहत बसले होते. तर भुजबळ साहेब अँटी चेंबरमध्ये CM साहेबांबरोबर बोलत असताना दादा बाहेर थांबले. तर 1-2 जण म्हणले, अरे तुम्ही आता नाही म्हणलं, ते त्यांनी वेळ घेतली आहे, त्यांचा काही वैयक्तिक प्रश्न असेल. आणि मग तिथं थांबल्यानंतर आमच्याबरोबर बऱ्याच वेळ गप्पा मारल्या दादांनी, कारण दादांचं अजून काही काम होतं. म्हणजे शिस्त बघा, उपमुख्यमंत्री थांबतो दुसऱ्या एका मंत्र्याचं बोलणं होईपर्यंत, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं आणि एका मंत्र्याचा संवाद चालू आहे आणि उपमुख्यमंत्री बाहेर थांबतो, हे आमच्यासारख्यांना शिकण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि नुसतेच थांबले नाही, तर अर्धा-पाऊण तास आमच्यावर गप्पा मारल्या. आणि योगायोगाने काय झालं की ते मी असंच ह्याच कपड्यात होतो, फक्त माझ्या याच्यावरती कमळ चिन्ह होतं. त्याने असं बोललं, इकडे वगैरे बोलले, असं ते पंच्या बाजूला घेतलं, हे बघितलं बाजूला काही तिथं व्हिजिटर्स होते जे CM साहेबांना भेटायला आले, ते काही आमदार होते, मंत्री होते. म्हणजे लोढा साहेब एका बाजूला बसले होते. म्हणले, बघा हा कायम छातीवरती कमळ लावून फिरतो, काय कायम चिन्ह लावून फिरत असतो. आता मी राष्ट्रवादीत असताना घड्याळ लावून फिरायचो. हसायला लागले. म्हणजे मिश्किलपणा जो आहे, असं वाटत नव्हतं की आपण उपमुख्यमंत्र्याबरोबर संवाद साधतोय. म्हणजे एखाद्या सदस्याबरोबर, एखाद्या नातेवाईकांबरोबर जसा संवाद साधला जातो ना, त्या पद्धतीचा अजितदादांबरोबर अलीकडचा संवाद मला वाटायचा. असं ते परके वाटत नव्हते. आणि मीच नाही, या राज्यातले अनेक आमदारांची ही परिस्थिती आहे.
तुम्ही जर अनेक आमच्या सदस्यांबरोबर चर्चा केली तर प्रत्येकाला अजितदादा हे स्वतःचे वाटत होते. भले ते राष्ट्रवादीचे नेते होते आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक आमदार आहे, तरी सुद्धा ते आपले वाटत होते. हे अतिशय महत्वाचं आहे. एकूणच पाहिलं तर मुत्सद्देगीरपणा, दादागिरीपणा आणि कामाच्या बाबतीत इतका चोखपणा असणारा हा नेता आज आपल्या महाराष्ट्राने गमावला आहे. याचं नक्कीच सर्वांना दुःख होत आहे. सुहास कुलकर्णी, सी24, श्रीगोंदा, अहिल्यानगर.